नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून दोन मस्त अशा रेसिपी बनवणार आहोत. चमचमीत कुरकुरीत अशा रेसिपी बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप पोहे घेतले. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. आता या पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे मी पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता इथे त्याच कपाने मी अर्धा कप ताक घेतलं आहे. ताक नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे दही घातलंत तरी चालेल. आता ताकामध्ये हे पोहे असेच आपल्याला 5 मिनटं भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे ताकाची चव या पोह्यांमध्ये छान उतरेल. तर आता इथे साधारण 5 मिनटं झालेत. पाहूया. तर पोहे पहा अगदी सॉफ्ट झालेत. ताक पूर्ण ॲब्झॉर्ब केलं आहे पोह्यांनी. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू. यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. यानंतर किसलेला गाजर घालायचं आहे. आता इथे बारीक चिरलेली शिमला मिरची घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. आता इथे पहा, एक कच्चा बटाटा मी असा किसून पाण्यामध्ये ठेवला होता, त्याचा रंग बदलू नये म्हणून. तर हा आता यामध्ये घालायचा आहे. याच्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि मग घालायचा. जर तुम्हाला बटाटा नको असेल तर नाही घातला तुम्ही तरी चालेल, किंवा तुम्ही इथे दूधही किसून घातला तरी चालेल. यामध्ये तुम्ही वाफवलेला स्वीट कॉर्न घालू शकता, वाफवलेला मटार घालू शकता, बारीक चिरून कोबी घालू शकता. आता इथे बारीक चिरलेली मी हिरवी मिरची घालते. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. यानंतर इथे मी लाल तिखट घालते. मी जी हिरवी मिरची घातली ती जास्त तिखट नव्हती, त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलं. यानंतर इथे पाव चमचा हळद घातले. अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मी चाट मसाला घालते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं साहित्य आता मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता याला सगळ्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. भाज्या आणि पोहे छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर मी शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि नंतर त्याचं जाडसर कूट तयार करून घेतलं. यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. तर थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. इथे आपल्याला बाइंडिंग पुरतं बेसन घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण कांदा घातला आहे आणि पोहेसुद्धा ओलसर आहेत, त्यामुळे यामध्ये आता पाणी घालायची गरज पडणार नाही. पोह्यांच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण तयार आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याला आता आपण फिंगर्सचा शेप देणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडीच्या आकाराचे इथे तुम्ही कटलेट किंवा असे फिंगर्स बनवू शकता. तर इथे मी असे लांबट आकाराचे फिंगर्स बनवते. पोह्यांचे आहेत त्यामुळे खूपच क्रिस्पी होतात. यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट घातला आहे, त्याचबरोबर ताक घातलं आहे, तर त्याची चव खूप छान येते. तर इथे पहा, असे मी तयार करून घेतलेत. आता आपण हे फिंगर्स फ्राय करूया. तर इथे मी तेल छान गरम करून घेतलं. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे फिंगर्स सोडायचे आहेत. तर ह्या पावसाच्या सीझनमध्ये एकदा तरी हे बनवून पहा. मस्त क्रिस्पी होतात आणि बनवायला अगदी 10 मिनटं लागतील. घरच्या साहित्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता. ज्या भाज्या तुमच्या घरी अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता. भाज्या नसतील तर फक्त कांदा आणि शेंगदाण्याचा कूट घालूनसुद्धा हे खूप मस्त लागतात. तर इथे पहा, असे मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी हे फ्राय करून घेतलेत.
दिसायला हे जितके मस्त दिसतात चवीला सुद्धा तितके छान क्रिस्पी होतात आणि मस्त लागतात आणि मुलांना तर हे खूप आवडतात। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। हे आता मस्त असे कुरकुरीत झालेत तर आपण काढून घेऊया आणि असेच आता उरलेले सुद्धा मी फिंगर्स फ्राय करून घेते। यातलं तेल असं निथळून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचे। तर इथे मी आज टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत। तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा असेच सुद्धा हे खूप मस्त लागतात। तर ही होती आपली पोह्यांपासून आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी खूपच मस्त क्रिस्पी आणि चविष्ट अशी रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। सुरुवातीला एक वाटण तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, यानंतर थोडंसं आलं आणि लसूण घेतलं। इथे लसूण माझ्याकडे किसलेला होता तर तो मी घेतला आहे। तुम्ही 3 ते 4 पकळ्या लसूण इथे घ्या। यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे आणि पाव चमचा इथे मी काळी मिरी घेतली आहे। तर काळी मिरीची चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की घालून पहा। याबरोबरच यामध्ये मी 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घालते। आता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा याचं मी असं जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे। हे वाटण आता आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया। तर इथे आता मी 1.5 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालून हे पोहे धुवून घ्यायचे। यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। तर हे मी पोहे असे चाळणीमध्ये काढून ठेवले होते 5 मिनिटं, तर अगदी सॉफ्ट झालेत आणि त्यातलं सगळं पाणीसुद्धा निघून गेलं। हे पोहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू। तर इथे आता मी पालक घेतला आहे। पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि अशी चिरून घेतलेत। तर इथे मी 1.5 वाटी पालक घेतला आहे। आपण 1.5 वाटी पोहे घेतले होते, तर इथे त्याच प्रमाणामध्ये इथे 1.5 वाटी पालक घ्यायचं आहे। यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला मी। यानंतर आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालते। शेंगदाणे भाजून ते जाडसर वाटून घेतलेत। यानंतर इथे पाव चमचा हिंग घालायचं आहे। अर्धा चमचा धने-जिरे पूड घातली। यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। हिरव्या मिरच्यासुद्धा आपण घातल्या, त्यामुळे तुमच्या चवीप्रमाणे ते लाल तिखट कमी जास्त करा। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपण भरपूर पालक घेतला आहे, त्यामुळे मुलांसाठी ही छान अशी रेसिपी आहे। मुलं अशी पालकाची भाजी खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता। तर इथे आता पहा 1 वाटी मी बेसन घेतलं आहे। बाइंडिंगसाठी इथे बेसन घ्यायचं आहे, थोडं थोडं घालत हे आता आपण मिक्स करूया। यामध्ये मी आता 1 चमचा गरम तेल घालते। तेलामुळे आपले जे हे वडे आहेत ते छान खुसखुशीत व्हायला मदत होईल। तेल गरम होतं म्हणून मी आधी चमच्याने हे मिक्स करून घेतलं आणि हाताने आता हे सगळं आपण मळून घेऊया। उरलेलं बेसनसुद्धा इथे मी घालते। तर इथे मला 1 वाटी बेसन लागलं आहे। पाणी यामध्ये मी आता अजिबात घातलेलं नाही आहे। पोह्यांना जे पाणी होतं आणि कांद्यामुळे जे त्याला पाणी सुटलं होतं त्यामध्येच हे मिक्स करून घेतलं आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे असे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे।
तर इथे पहा असे हे वडे तयार करून घेतलेत. थोडेसे चपटे तयार करून घ्यायचे, जास्त जाड करू नका. इथे मी वडे तयार करून घेतलेत. आता हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून वडे आपल्याला सोडायचे आहेत. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण यांना उलटून घेऊया. तर हे पालक आणि पोह्यांचे वडे चवीला खूपच छान लागतात आणि अगदी झटपट होतात. संध्याकाळी चहाच्या वेळेस तुम्ही हेच तयार करू शकता. सकाळीसुद्धा घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट होतील असे हे वडे आहेत. तर इथे पहा मी दोन्ही बाजूने मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत. अगदी मस्त क्रिस्पी झालेत. तर आपण काढून घेऊया आणि असे चोरलेले वडेसुद्धा मी इथे फ्राय करून घेते. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.